आहेत बॉलिंग मार्क वरती त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याकरता अक्षय कदम यांना बघतोय. पहिला बॉल या स्पर्धेचा आणि पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवलं. पॉइंटच्या डोक्याच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या बॉल वरती आलाय. पहिला तडाखा होता. आपण बघितलं तर बॅकफुट वरती वेट करून चांगल्या पद्धतीने बॉल इथून दिशा दिली गेली कारण की जास्त रूम मिळाली होती तर रूमचा इथून फायदा घेतलाय. हा बॉल आणखी एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. यावेळेस ऑफिशियल पंच इंटरेस्टेड आमच्या दिशेने वळतील ना याच्यामध्ये शंका नाहीये. व्हाईट बॉल इथून करार केला जो तो पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं गेलं. अक्षय कदम यांच्या माध्यमातून चौकार आला गेला आणि दुसरा बॉल त्याला म्हणता येणार नाही कारण की तो दुसरा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मैदान दरम्यान डिलिव्हर्ड केला गेला. गितेशची इथून कदाचित दिशा भरकटली गेली. पहिला बॉल देखील सोडून दिला गेला असता कदाचित व्हाईट तो देखील मिळाला असता. पहिल्या बॉलचा खेळ पूर्ण झालाय. ओव्हरमधील दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. फिल्डर आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये कॅच टिपलाय. विकेट प्रत्युत्तर दिलंय चौकाराचं इथून गितेशने. अक्षयने पहिल्या बॉलवरती तर आक्रमण केलं होतं पण दुसऱ्या बॉलवरती त्याला माघारी परतवलंय. गितेश चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला गेला आणि तितक्या चांगल्या पद्धतीचा किती कॅच पकडला गेला. सूरज मोरे यांच्या माध्यमातून विकेट. एवढी पहिल्या बॉलवरती आक्रमण त्याच्यानंतर एक्स्ट्रा बॉल त्याच्यानंतर विकेट आणि बॅटिंग करण्याकरता नवीन बॅटर मैदानात गणेश मोरे. गणेश करता पहिला बॉल इथून बघितलं तर एरर एज लागली होती. धाव घेण्याकरता इंटरेस्टेड होते पण इथून नॉन स्ट्राईक इन बॅटर यांचा साथच नव्हता. चेतन पूर्णपणे आपल्या क्रीजमध्ये उभे होते ते बिलकुल इंटरेस्टेड होते आणि एक चांगला डिसिजन आपण बघितलं तर चेतनच्या माध्यमातून कारण की तिथे धाव नव्हती उपलब्ध त्या अनुषंगाने त्यांनी थांबवलं गेलं. तसेच वेट असा कॉल दिला गेला गणेश मोरे यांच्याकडे आणि पहिला बॉल गणेश फेस करत असताना डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. गणेश म्हणजे तर निश्चित स्वरूपामध्ये विघ्नहर्ता असतात. यावेळेस दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉल इथून करार केला जाईल. ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतील. या व्हाईटच्या मदतीने धाव फलक वाढेल. धावून पोहोचेल 6-6च्या आकड्यावरती. 20 यार्ड लाईव्हच्या माध्यमातून आपण हे प्रेक्षेपण बघताय घर बसल्या आपल्या स्मार्टफोन स्मार्ट टीव्ही वरती. महाबळेश्वरकर आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हा बॉल चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केला आहे. अपील तर झाली आहे पण इथून इंटरेस्टेड नाहीयेत आणि इथून बघितलं तर सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल. कदाचित बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला होता त्या अनुषंगाने पंचांनी कुठलं डिसिजन दिलं जात नाहीये तर इथून ही सिंगल धाव प्राप्त होईल. या चार बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 7च्या आकड्यावरती. 7 कोणाला मिळेल 7 ताला फॉर अ रिझन. 7-7चा आकडा आहे. अक्षय कदम 2 बॉलमध्ये 4 धावा बनवून बाद झाले. त्याच्यानंतर त्यांची जागा बनवून काढण्याकरता गणेश आले होते मैदान दरम्यान. हा बॉल कडे खेळाय चांगल्या पद्धतीने काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. डीप वरती एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या करता थोडंफार प्रयत्न होता पण मिळणं अशक्य आहे तरी इथून एकाच धावने संतुष्ट व्हावा लागेल. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 8च्या आकड्यावरती. आपण बघितलं तर JMCC कळमगाव त्यांच्या विपक्षामध्ये आपण हा संघ बघतोय खेळण्याकरता बिरमलीचा. सिंगल धावीतून फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. इथून जर बघितलं तर पहिल्या ओव्हरची होती आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 9च्या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने
बॉलिंग मार्क वरती इथून अभि येताना पहिल्या ओव्हर मधील बघितलं तर चांगली गोलंदाज झाली आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये जास्त बॅटर हात खोलण्याची संधी मिळाली नाही. पहिला बॉल जर सोडला तर त्याच्यानंतर जे 5 बॉल डिलिव्हर केले गेले चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केले गेले. बॅटिंग करण्याकरता गणेश आणि तसेच चेतन आहेत. सलामी जोडी तुटली. वन डाऊनच्या पोझिशनवरती बॅटिंग करण्याकरता गणेश मोरे आले. 3 बॉल फेस केलेत. 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अभि यांच्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला बॉल आणि ऑफ स्टंपच्या बाहेर इथून वाईट करार केला जातो. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून इथून डिसिजन दिला जातं, आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि या वाईटच्या मध्ये धावफलक वाढलं तर डबल डिजिटच्या आकड्यावरती धावफलक आपण जाताना बघतोय. जे एमसीसी हा संघ आपण बॅटिंग करताना बघतोय आणि तसेच बॅटिंग करता किती धावा बनवल्या जाईन धनंजयने देखील दर्शवलं होतं की सांगितलं होतं की या ग्राउंडवरती आपण धावा जास्त देखील होताना बघितल्यात आणि लो स्कोरिंग मॅचेस देखील होताना बघितल्यात. तर खऱ्या अनुषंगाने इथून किती धावा इथून चेसेबल असतील, किती धावा इथून डिफेंडेबल असतील त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. बॅक टू बॅक वाईट्स अभि इथून खराब सुरुवात झाली आहे आणि ते म्हटलं जातं आप अपने आगाज से नहीं तो अपने अंजाम से पहचाने जाते. सुरुवात कशा प्रकारे करतात ते मॅटर करत नाही, फिनिश कशा प्रकारे करतात. हा बॉल बघा, टप्पा पडल्याच्या नंतर हरकत शरारत करणारा हा बॉल होता. आपण रिप्ले मध्ये बघूयात. चांगल्या पद्धतीतून बॉल डिलिव्हर केला गेला अभियांच्या माध्यमातून. हा बॉल कुठल्या स्पॉटवरती ठेवला होता. टप्पा पडल्याच्या नंतर हाईट आणि तसेच टर्न देखील प्राप्त झाला होता अभियांना. चांगल्या दर्जाचा हा बॉल होता. 2 एक्स्ट्रा बॉल बघितले, त्याच्यानंतर फेट डिलिव्हरी आपण बघितली, त्याच्यानंतर सिंगल धाव आली आहे आणि सिंगलच्या मधून धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय. आणखी तर विकेट करण्याचा प्रयत्न. चेतन आहे तर बॅटिंग करण्याकरता स्ट्राईक एंडवरती चेतन कशा अनुषंगाने बॅटिंग करते त्यांच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. मृत चेंडू इथून करार केला जातो, डेड बॉल इथून करार केला जातो कारण की रनअप मध्ये गडबडी झाली होती. चेतन आपल्या बॉलिंग मार्क वरती बॅटिंग मार्क वरती चेतन आपण यांना बघतोय. हा बॉल उडवलाय समोरच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन वरती फिल्डर त्याच्याकरता सोप्पा झेल. इथे संपेल चेतनचा खेळ. विकेट अभिच्या खात्यामध्ये. दुसरा धक्का. थँक्यू डीसी. इथून बघ पहिल्या 2 बॉलवरती दिशा भरकटली, पण आम्ही त्याच्यानंतर कमबॅक केलाय. हा बॉल फसवा चेंडू इथून होता. जर तुम्ही गोलंदाजाला हाताने ओळखू शकणार नाही तर त्यांच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करू शकणार नाही, कारण की हा स्लोवर बनचा इथून वापर केला गेला. नकल बॉल त्याला म्हटलं जातं, तो चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केला गेला अभिच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल जर सोडले त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली अभि यांनी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, सोडून दिला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच इंटरेस्टेड नाहीये. बॉल इथून बघितला तर हरकत करताना पाहायला मिळालाय. ऍक्शन ट्रिपले मध्ये बघूयात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केला गेला आणि त्याच्यानंतर शरारत हरकत करताना हा बॉल बघितलाय आणि चांगल्या पद्धतीचा बॉल इथून म्हणता येईल, कारण की बॅटर ऑफ स्टंपवरती देखील आले होते. त्या अनुषंगाने पंचांकडे दाद मागितली गेली पण पंच इंटरेस्टेड नव्हते. ओव्हरचा पुढील बॉल. इथून दिशा भरकटली आणखी एकदा. या ओव्हरमध्ये जर विचार केला 3 एक्स्ट्रा बॉल आले, 3 वाईट बॉल आलेत आणि एक सिंगल धाव देखील आली, की विकेट देखील आली आहे. या 5 बॉलमध्ये जर विचार केला तर अभिने 4 धावा खर्ची पडलाय, की विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे. कळमगाव त्यांच्या विपक्षामध्ये कळमगाव JMCC त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ बघतोय. बिरमणीचा संघ बघतोय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. 11 बॉलमध्ये आतापर्यंत बनल्यात त्या 13 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमधील. इथून समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय बॉल, जोपर्यंत फिल्डर पर्यंत पोहोचल त्याला इथून बीट करून बॉल निघून तर गेला होता, पण पाठीमागे चांगला बॅकअप होता. रनआउटची ते देखील दाट शक्यता होती, पण इथून चांगल्या थ्रोची आवश्यकता होती. इथून या 2 धावा पळून कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपेल आणि 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस JMCC चा संघ जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15च्या आकड्यावरती. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण
याच परिसरामधील आणि कोपरीचं गाव जर आठवलं तर आपण सर्वप्रथम भरत पाटील आणि तसेच धनंजय पाटील यांना आपण त्यांच्या नावाची इथून ओळख त्यांनी पटवून दिली, कारण की टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये एक आणि समालोचनाची भूमिका आणि त्याच्यानंतर त्यांचे काका श्री भरत पाटील आपण त्यांना बघतोय. अच्छा, रॉयल ग्रुप स्टँड मध्ये भरत पाटील आहेत, तर निश्चित स्वरूपामध्ये भरत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पीडीपीएल देखील गाजवली आहे, चांगली स्पर्धा आपण बघितली होती. 94 कापरमध्ये त्या संघामध्ये त्यांचा समावेश होता, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. सातत्यपूर्वक कोपरीचा संघ आपण फॉर्म मध्ये बघितलाय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगाम गाजवण्याकरता सज्ज असेल. ऑन साईडला फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि तुमचं बघितलं फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला जाईल, जाऊन पोहोचेल 18-18च्या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती आपण बघितलं तर दुहेरी धावा, त्याच्यानंतर सिंगल. 3 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या त्या 2 बॉलमध्ये. सचिन बॉलिंग मार्क वरती आले, त्यांच्या विपक्षामध्ये तुषार कदम आहेत बॅटिंग करण्याकरता. यावेळेस बॉल उडवलाय हवेमध्ये, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तो बनेन इथून दर्शक. दर्शनी स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. ओव्हरपिच बॉल मिळाला, त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. या टुर्नामेंटचा पहिला षटकार तुषारच्या बॅटमधून आलाय. आणखी एकदा बॉल उडवला हवेमध्ये, आक्रमण तर केलंय. फिल्डर आहे बॉलच्या खाली, त्याच्याकरता सोपा झेल त्याने पकडलाय. तुषार कदम बॅक टू द डगआउट, विकेट. मैदान दरम्यान योगेश आलेत आणि इथून बघितलं तर JMCC कळमगाव संघ जर बघितलं थोडासा बॅकफूट वरती ढकललाय, कारण की धावा जास्त धाव फलकावर उभ्या राहिला नाहीयेत. सकाळचं सत्र जर बघितलं तर धावा बनवण्याकरता ओळखलं जाते, पण इथून जास्त धावा बनल्या नाहीये. तिसरी ओव्हर मार्ग असते, 24 धावा धाव फलकावरती आहेत, कारण की इथून येणार जे 8 बॉल असतील त्याच्यामध्ये किती धावा बनल्या असतील. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण तर केलंय, पण परफेक्ट टायमिंग झाला गेलं नाहीये. एक कंप्लीट दुसऱ्याकरता प्रयत्न, रनआउटची शक्यता होती, पण चांगल्या थ्रोची इथून आवश्यकता होती. इथून जर बॅटरला बॉल लागला तुम्ही धावू शकता, कारण की 2019चा वर्ल्ड कप आठवा. मेन स्ट्रोकला बॉल लागला होता, त्याच्यानंतर तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला होता. 2019 विश्व विजेता आपण इंग्लंड संघ बघितला होता. धनंजय यांना माहिती असेल, कारण की याच्यामध्ये बॅटरची चुकी नाही. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, बॅटर आपल्या पोझिशनमध्ये धावत होते, सरळ आपल्या लाईनमध्ये धावत होते, त्यांनी बॉलकडे देखील बघितलं नाहीये. तर त्या अनुषंगाने ते फेअर धावा आहे, तुम्ही धावू शकतायत. इथून जर बघितलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या टोटली 3, आणि या 3च्या मदतीने संघाचा धाव फलक वाढेल, धावून पोहोचेल 27-27च्या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. सचिन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, तरी देखील थोडंसं षटक मागणीतून ठरलंय. 12 धावा खर्ची पडलेत, 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती पुन्हा आक्रमण चढवलंय, फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. एक कंप्लीट, आणखी एकदा दुसऱ्याकरता प्रयत्न. इथून जर बघितलं अतिशय खराब थ्रो, अतिशय खराब. इथून जर बघितलं तर हलक्या साधान देखील थ्रो केला गेला असता, धावा मिळू शकल्या असत्या. इथून चुकी घडली आहे, जास्त वेळ इथून घेतला गेला. 2+ विकेट. या तिसऱ्या धावेची इथून आवश्यकता होती का? चांगली बॅटिंग करत होते बॅटर आपल्या संघाकरता, पण इथून आपल्या विकेट इथून गमावी लागली आहे त्यांना, आणि विकेटचं पतन झालंय. चौथा धक्का इथून लागलाय. 29च्या आकड्यावरती 4 विकेट. 29 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला, त्याच्यानंतर आणखी 6 बॉल म्हणजे एका ओव्हरचा खेळ बाकी आहे.
HCC गोगलवाडी संघाचे कॅप्टन आणि तसेच त्यांच्या विपक्षाच्या मध्ये आपण खेळताना बघणार आहोत घोडे पारूड दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपण इथे उपस्थित असाल तर आग्रहाची विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय या 6 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत म्हणजेच या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत तर आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण थांबा विश्रांती घ्या थोडीशी हा बॉल चांगल्या पद्धतीने इथून डिलिव्हर केलाय फक्त इथून सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला फक्त दिशा दिली गेली पाठीमागे फिल्डर तैनात आहे दुसऱ्या करता इथून प्रयत्न आहे दुसरी धाव इथून सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त होईल तिसऱ्या करता प्रयत्न खतरा आहे चांगल्या थ्रोची इथून आवश्यकता होती अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंचा माइंडसेट इथून पॉझिटिव्ह आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं तर 3 धावा इथून पळून कंप्लीट केल्या जातात आणि 3च्या मदतीने धाव फलक वाढेल धावून पोहोचेल 30-32 चांगला स्कोर इथून उभा राहिला याच्यामध्ये शंका नाहीये 45 धावा देखील इथून फायटिंग टोटल ठरू शकतं 32 धावा धाव फलकावरती आहेत 4 विकेट इथून गमावल्यात आणखी 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या 5 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल तन्मय आले बॉलिंग मार्क वरती आणि तन्मयचा बॉल चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केला गेला पण फटका जो होता चांगल्या पद्धतीचा इथून खेचला गेला बॅटर योगेशच्या माध्यमातून योगेश 2 बॉल फेस केले 6 धावा त्याच्या बॅट मधून आल्या स्ट्राईक एंडवरती आता असतील सचिन योगेश ऑन स्ट्राइक हा बॉल फुल टॉस पद्धतीचा त्याला मैदानादरम्यान थारा नाहीये हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार बॉलचा इथून फायदा घेतला गेला पूर्णपणे आणि फुल टॉस बॉलला मैदानादरम्यान धारा नाहीये मी याच्या अगोदर देखील सांगितलंय आणि मी म्हटलं होतं की 45 ते धावा इथून फायटिंग टोटल ठरू शकतात इथून 38 धावा बनल्यात आणखी 4 बॉल शिल्लक आहेत ओव्हरचा पुढील बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉलच्या खाली फिल्डर आहेत फायनलच्या क्षेत्रामध्ये कॅच सुटलाय एक कंप्लीट दुसऱ्या करता पुन्हा एकदा प्रयत्न दुसऱ्याची प्राप्ती या 2 धावा इथून सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त केल्या जातील आणि तसेच या 2च्या मदतीने धाव फलक वाढेल धावून पोहोचेल 40-40च्या आकड्यावरती 40 धावा धाव फलकावरती योगेश एका साईडला आक्रमक अंदाज त्याने इथून धारण केलाय 3 बॉलमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या त्याचा साथ देण्याकरता मैदानादरम्यान सचिन आहेत एक बॉलमध्ये 3 धावा सचिनच्या बॅटमधून देखील आल्या आणि तन्मय इथून खूप मागणे ठरलेत 3 बॉलमध्ये 11 धावा खर्ची पडलेत आणि चांगल्या ओव्हर मध्ये धावा बनवल्या जात आहेत इथून JMCC या संघाच्या माध्यमातून तन्मयचा पुढील बॉल ओव्हर पिच हा बॉल होता चांगल्या पद्धतीतून बॉल डिलिव्हर केला जातो बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला करेक्शन होत नाहीये बॅट आणि बॉलमध्ये 4 बॉलचा खेळ संपला आणखी 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा होत्या दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर त्याच्यामध्ये 6 तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या त्या 11 धावा इथून चांगली बॅटिंग केली जाते चांगल्या धावा इथून धाव फलकावरती उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये शंका नाहीये 40 धावा धाव फलकावरती आणखी 2 बॉल शिल्लक आहे 2 बॉलमध्ये जर एक मोठा हिट आला तर सन्मानजनक स्कोर इथून धाव फलकावरती पाहायला मिळेल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला कनेक्शन इथून होत नाहीये बॅट आणि बॉलमध्ये आणि हा देखील चांगल्या पद्धतीचा इथून बॉल डिलिव्हर्ड केला जातोय पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर पहिल्या 3 बॉलमध्ये तन्मय यांनी 11 धावा खर्ची पडले त्याच्यानंतर पुढील 2 बॉलचा जर विचार केला बॅक टू बॅक डॉट्स आले शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती काय होईल आक्रमक अंदाज दिसेल का योगेशाचा चांगली बॅटिंग केली आहे फिनिशची आवश्यकता असेल चांगल्या पायांचा उपयोग केला ऑन साइडला तर फटका चांगला खेळा मिड विकेटच्या क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येईन बॉलला फील्ड करण्याकरता दुसऱ्या करता प्रयत्न दुसरी इथून कंप्लीट केली जाते तिसऱ्या करता कॉल आहे कदाचित तिसरी इथून मिळणं अशक्य आहे तर 2 इथून संतुष्ट व्हावं लागेल या 2च्या मदतीने धाव फलक वाढेल धावून पोहोचेल 42 वन शॉट म्हणजे फक्त इथून एकच धाव मिळेल धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 41-41 आणि जिंकण्याकरता 42 धावसंख्येचा आव्हान असेल HCC गोगलवाडी त्यांच्या विपक्षामध्ये घोडे पारूड संघाचे कॅप्टन इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आपण जर इथे उपस्थित असाल तर आग्रहाची विनंती करताना तसेच टॉस करण्याकरता याच परिसरामधील आपण धनंजय पाटील यांचा गोड आवाज ऐकणार आहोत तर
जॉईंट होतो आम्ही टॉस बॉक्स मध्ये धनंजय पाटील यांच्या समवेत. शुभ असते टॉस काटा म्हणून म्हटलेला आणि पाहूया या ठिकाणी काय येत आहे तर काटाच येतोय. टॉस जो आहे तो गोगलवाडी संघानं जिंकलेला आहे. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग घेऊ आम्ही. प्रथमतः फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. या मैदानावरती 4 षटकांमध्ये मॅक्सिमम किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? मॅक्सिमम असा टार्गेट असं सेट नाही, पण जेवढं जास्तीत जास्त धावा करू तेवढा प्रयत्न राहील आमचा. वालने चषक खेळण्यासाठी या मैदानावरती आलेला आहात. वालने चषकाचं आयोजन पाहून कसं वाटतंय आणि आयोजकांचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त करशील? खूप चांगल्या प्रकारचं आयोजन इथे पाहायला मिळते. ग्राउंडसुद्धा खूप चांगलं आहे. तर धन्यवाद, चांगलं खूप आयोजन केल्याबद्दल धन्यवाद आमच्या संघातर्फे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. बॅटिंगसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला टीम आपल्यासोबत जॉईंट आहेत. घोडे पारुडचा संघ आपल्या सोबत जॉईंट असणार आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं म्हणजे मनाच्या दिशेनेच कॉल लागलेला आहे. 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न मानस ठेवलेला आहे? असं डिसाईड नाही केलं. कमीत कमी टार्गेट ठेवू आम्ही त्यांना देण्यात. यापूर्वी कधी एकमेकांसोबत लढत झालेली नाही. पहिल्यांदाच खेळतात, त्यामुळे एकमेकांचे डावपेचही माहीत नाहीत. या मैदानावरती खेळताना कसं वाटतंय मैदानावरचं आयोजन आणि विशेषतः वाळणे चषक खेळण्यासाठी आज या मैदानावरती आलेला आहात, तर वाळणे चषकाविषयी आपलं मनोगत? खूप मस्त वाटतं. ग्राउंड 360 आहे, तर खेळायला खूप मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही कॅप्टनच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकलेल्या आहात. टॉस या ठिकाणी पार पडलं आणि नाणेफेकीचा कॉल 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. SCC गोगलवाडी वर्सेस घोडे पारुड या 2 संघादरम्यान टॉस पार पडलं, जिथे टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचं डिसिजन जे आहे ते घेण्यात आलं SCC गोगलवाडी संघाच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र इन्व्हाइट केलं टीम घोडे पारुड या संघाला. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. 2 बलाढ्य दरम्यान महत्त्वाचा मॅच रंगणार आहेत, परंतु त्यापूर्वी छोटासा ब्रेक आहे आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन असणारे संतोषजी यांचा गोड आवाज आहे, तो गोड आवाज आपण ऐकणार आहोत. यस, थँक्यू सो मच धनंजय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात आणि जिंकण्याकरता बरंबाईच्या त्या बनल्या तर 41 धावा जिंकण्याकरता 42 धावसंख्येचं आव्हान आहे. 24 बॉल 42 धावसंख्येच्या आवश्यकतेचा इथून पाठलाग करताना 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बिरमणीचा संघ असेल, त्यांच्या विपक्षामध्ये कळमगाव JNCCचा संघ. 42 धावा कशा अनुषंगाने चेस केल्या जातील त्याच्यावरती ठेवली जाईल नजर. बॅटिंग करण्याकरता एका साईडला अभि आला स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती किशोर. त्यांच्या विपक्षामध्ये त्यांना टक्कर देताना त्यांना इथून त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरता गणेश बोरे आलेत. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये लाख लाख शुभेच्छा. पंचांचा इथून इशारा दिला जातोय. इथून होईल सामन्याला सुरुवात. अभि, किशोर आणि त्यांच्या विपक्षामध्ये गणेश बोरे आलेत बॉलिंग मार्कवरती. 42 धावसंख्येचं आव्हान आहे 24 बॉलमध्ये. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. बिरमणी संघ टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती. 41 धावांवरती समोर संघाला रोखले. 42 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. पहिला बॉल घेऊन गणेश मोरे सज्ज. पहिल्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे आणि पहिल्या बॉलवरती जर बघितलं फ्लिक ऑफ द रिस्ट मिडॉनवरती जो खेळाडू होता त्याच्या हातामध्ये हा बॉल जातोय. त्यांनी फील्ड केला या बॉलला फक्त आणि फक्त सिंगल आणि तसेच श्री गणेश होताना पाहायला मिळतोय.
धावसंख्येला इथून चालना दिली जाते पहिल्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती इथून सिंगल धाव बघितली. हा फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय, खाली क्षेत्राची निवड केली आहे आणि हा बॉल सरळ जाईन प्रेक्षकांच्या भेटी करता. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, चौकार 4. आक्रमकता इथून साध्य केली पहिल्या बॉलवरती किशोर. त्याच्या बॅटमध्ये शोर ऐकायला आलाय. फुल टॉस पद्धतीचा बॉल, त्याला फक्त इथून दिशा दिली आहे. थर्डमॅनचं क्षेत्र निवडलं, थर्डमॅन पॉईंट क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉलला स्टॉप केलं जात आहे. चांगली फिल्डिंग होती तिथून होताना पाहायला मिळाली. फिल्डरच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं गेलं. तितकीच चांगली दर्जाची फिल्डिंग आपण बघितली सचिन यांच्या माध्यमातून. इथून जर बघितलं तर 4च्या नंतर या जोडल्या जाते. धाव फॉल करते त्या टोटली 3. या 3च्या मध्ये धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 8-8च्या आकड्यावरती. 42 धावसंख्येचं आव्हान आहे. एक मापक आव्हान आहे दोन्ही संघांकरता, पण कशा अनुषंगाने चेस केलं जाईल, कशा अनुषंगाने डिफेंड केलं जाईल त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. आम्ही ऑन स्ट्राईक चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर चुकी घडली आहे आणि इथून अतिशय खराब फिल्डिंग. कॅच सुटलाय. सचिन त्यांनी अगोदर चांगली फिल्डिंग केली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून कॅच सुटला गेला. खऱ्या अर्थाने गोलंदाज नाराज आहेत त्यांच्यावरती आणि कारण की नाराज होणं देखील लाजमी आहे, कारण की एक सहज आणि सोपा झेल होता आणि इथून पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला. दुसरा पण देखील टिपण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॉडी बॅलन्स आहे तो इथून सांभाळू शकले नाही. तर त्यामुळे संघटनेतून कॅच सुटला, जीवनदान मिळालंय. सातत्यपूर्वक ज्या वेळेस कॅच सुटतात त्या वेळेस आम्ही इतिहास बनताना बघितलाय. इतिहास बनेल की काय. किशोर करता हा बॉल होता चांगल्या पद्धतीने त्याच क्षेत्रामध्ये. सचिन आणखी एकदा फ्रेम मध्ये येताना, जर एखाद्या खेळाडूचा जर दिवस खराब असेल तर बॉल त्याचा हमेशा सातत्यपूर्वक पाठलाग करतो, याच्यामध्ये शंका नाहीये. आता इथून चुकी घडली गेली होती सचिन यांच्या माध्यमातून आणि तसेच बघितलं 3 बॉल त्यांच्याकडे कंटिन्यू गेलेत. एकदा आपण बघितलं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर गली रिजन मध्ये पॉईंट क्षेत्रामध्ये त्यांना बघितलं, त्याच्यानंतर आणखी एकदा इथून बॉल फील्ड करताना त्यांना बघितलंय. हा फटका चांगल्या पद्धतीने खेचला, फिल्डर आहे बॉलच्या खाली, त्याला इथून बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. दर्जेदार स्ट्रोक, चौकार. चला स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या, कारण की आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं भारत संघाने आपण प्राधान्य दिलंय. तर आजचा जो शेड्यूल आहे तो आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे, जेणेकरता की एखादी मॅच शिल्लक राहील असं होऊ देऊ नका, कारण की वेळेला फार महत्व द्या. मित्रांनो, वेळ एक मार्गी असते, जर एकदा आपल्या हातामधून निसटून गेली तर ती परत येत नाही. गेलेला पैसा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा कमवू शकतो, पण गेलेली वेळी पुन्हा एकदा कमवू शकत नाही. तर वेळेला सर्वप्रथम तुम्ही महत्व द्या. जेवढं तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गर्लफ्रेंडला इम्पॉर्टंट समजता, त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये वेळेला देखील तेवढंच इम्पॉर्टंट समजा, कारण की वेळ एक मार्गी आहे. ती गेली पुन्हा एकदा येत नाही. तर आग्रहाची विनंती असेल ऑफिशियल्स, आपण देखील कॉल द्या, कारण की प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग नको आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि तसेच बेरमनीचा संघ जाऊन पोहोचला बिनगडी बाद 14च्या आकड्यावरती. बॉस शिल्लक आहेत ते 18 आणि जिंकण्याकरता 28 ची आवश्यकता आहेत. 8 बॉलमध्ये 28 विराट कोहली यांनी बनवले होते, पण इथून 18 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड 100 9च्या आसपास आहे आणि तसेच एक चांगली दर्जेदार मॅच बघतोय. स्ट्राईक इनवरती असतील किशोर, त्यांच्या बॅटचा शोर आपण पहिल्या बॉलवरती ऐकलाय. फुल टॉस पद्धतीचा बॉल, त्याला इथून आक्रमण केलं. एक कंप्लीट, थोडंसं फंबल, थोडीशी मिसफील्ड, दुसऱ्या करता प्रयत्न आणि दुसऱ्याची देखील इथून प्राप्ती. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि या 2च्या मदतीने धाव फलक वाढला जाईल, जाऊन पोहोचेल 16-16. किशोर मोरे आपण यांना बघतोय. या ग्राउंडवरती बराच क्रिकेट खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. सर्वात जास्त मॅचेस त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत.
त्याच अनुषंगाने खेळपट्टी कशा प्रकारे रिॲक्ट करणार आहेत, बॉल कसा टर्न होणार की इन स्विंग होणार, आउट स्विंग होणार, ते चांगल्या प्रकारे किशोर यांना माहिती आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. नाम्या बॉईज मोरेगाव या संघामधून बिलॉंग करताना आपण सातत्यपूर्वक किशोर यांना बघितलंय. किशोर मोरे आपण यांना बघतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे. पार्टनरशिपचा जर विचार केला तर 8 बॉलमध्ये 17 धावा या पार्टनरशिपने बनवल्यात आणि तसेच 17 धावा धाव फलकावरती आहेत. 17चा आकडा म्हटलं तर ABT क्रिकेटच्या जगतामधील एक बलबोटं नाव आपण बघतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, फक्त इथून मनगटाच्या साह्याने इथून दिशा दिली गेली. सेन्सिबल क्रिकेट इथून खेळला जाते अभिच्या माध्यमातून. अभिचा जो रोल आहे, अभिला चांगल्या प्रकारे माहिती आहे की माझा आतापर्यंत सपोर्टरचा रोल आहे. किशोर चांगली बॅटिंग करतात, त्यांना स्ट्राईक एंडवरती आणणं फार महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने त्यांना आतापर्यंत स्ट्राईक एंडवरती आणलं जातं. या टुर्नामेंटमध्ये विचार केला तर 2 षटकार आणि 3 चौकार आतापर्यंत लगावले जातात. रिक्वायर्ड रन रेट इथून थोडाफार वाढताना 9.60च्या सरासरीतून बॅटिंग करावी लागेल. बॅटची एज लागली आहे. इथून थोडीशी चुकी घडली गेली. शॉर्ट तडम्याच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव इथून देखील प्राप्त होईल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलक 19च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 23 धावा. हे 2 बॉल अतिशय फार महत्वपूर्ण असतील. अक्षय कदमने इथून कदाचित आपल्या संघाच्या दिशेने चांगले कदम वाढवलेत अक्षय कदम यांनी. हा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. चांगल्या पद्धतीत शॉट तर खेळला होता. फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सेलिब्रेशन दर्शवतोय. सचिन यांनी चांगल्या पद्धतीचा कॅच इथून टिपलाय. मी सांगितलं होतं की एखाद्या खेळाडूचा जर दिवस खराब जाईल तर बॉल त्याचा पाठलाग करतो आणि ते देखील इथं होताना पाहायला मिळालं. पण इथून हा दिवस चांगला जाईल सचिन यांच्याकरता. विकेट ब्रेक थ्रू आलाय. विकेट प्राप्त झाली आहे. मॅच भरली आहे. मॅच ऑन आहे. कारण की इथून मोठी विकेट प्राप्त झाली आहे. किशोर बॅक टू द डगआउट. मच धनंजय आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. एक डीजे मास्टरच्या देखील भूमिकेमध्ये आपण धनंजय यांना बघतोय. त्याच्यानंतर एक चांगले समालोचक देखील आहेत आणि तसेच कुठल्याही फ्रेममध्ये त्यांना फिट करा तुम्ही, त्या फ्रेममध्ये चांगल्या प्रकारे फिट होणार आहेत. समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ वरती इथून बघितलं तर फिल्डर आहे, पण जोपर्यंत लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आला त्याने बॉलला फील्ड केला गेला. 2 धावा इथून सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या आणि तसेच त्या 2च्या मध्ये धाव फलक वाढले गेलं, जाऊन पोहोचलं ते 21-21च्या आकड्यावरती. माफ करा, किशोर मैदान दरम्यान आहेत असं वाटलं तर किशोरची विकेट गेली आहे. किशोर आहेत, अभि बाद झालेत आणि इथून जर इक्वेशन बघितलं, समीकरण जर बघितलं तर बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये ते 12 बॉल आणि जिंकण्याकरता 20 धावसंख्येची आवश्यकता असेल, 21 धावसंख्येची आवश्यकता असेल. करेक्ट रन रेट जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा आपण बघितला आणि रिक्वायर्ड रन रेट इथून वाढला आहे 10.50 म्हणजेच 10.5च्या गतीने इथून धावा बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि जिंकण्याकरता 21ची आवश्यकता. पहिल्या 12 मध्ये बनल्या तर 21 आणि येणाऱ्या 12 मध्ये पाहिजे तर 21. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने. तोपर्यंत जाऊयात आपण धनंजय यांच्याकडे. थँक्यू सो मच धनंजय. आयुष्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर बस ट्रेन छोकरी यांच्यापासून खूप दूर राहा. कारण की तुम्ही जर त्यांच्या पाठीमागे जर पळत राहिले तर आयुष्य कदाचित उद्ध्वस्त होऊ शकतंय. तर आपल्या आयुष्य जर जगायचं असेल तर हसून खेळून जगा. मुलींच्या पाठीमागे आयुष्य बरबाद करू नका मित्रांनो. हा फटका चांगल्या पद्धतीने खेळला आहे. लॉंग ऑन वरती फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल. चांगला ॲक्युरेट थ्रो आलाय. ज्या एंड वरती थ्रोची आवश्यकता होती त्याच एंड वरती थ्रो आलाय आणि इथून 3ऱ्या ओव्हरचा पहिला बॉल त्याच्यावरती फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त झाली आहे. इक्वेशन बदलणार आहे, समीकरण बदलणार आहे प्रत्येक बॉल वरती. इथून बॉल शिल्लक आहेत ते आणि 11 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 20 धावा. आदेश आला बॅटिंग करण्याकरता. मैदान दरम्यान कुठला आदेश घेऊन आला आपल्या टीम करता. बिगिट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला योगेशाने.
संघर्षमय मुकाबला आहे, संघर्षमय हे मॅच आहे. जो संघ इथून खऱ्या अर्थाने संघर्ष करेल त्यालाच इथून विजय प्राप्त होणार आहे, याच्यामध्ये शंका नाहीये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. कमबॅक केला योगेश याने. इथून स्टेप आउट करून खेळायला फटका आहे, फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. फक्त आणि फक्त सिंगल 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 जर इथून प्राप्त होईल तर कदाचित इथून प्रेशर देखील वाढेल, याच्यामध्ये शंका नाहीये. पहिल्या बॉलवरती देखील आपण बघितलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यावरती सिंगल. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण डॉट बॉल. तीन बॉलचा खेळ पूर्ण झाला, आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. पायाचा उपयोग केला आहे किशोर. कदाचित किशोर इथून अटॅकिंग अप्रोच नव्हे तर डिफेन्सिंग अप्रोच घेऊन बॅटिंग करतायत, कारण की त्यांचं मैदानादरम्यान उभं राहणं फार महत्वाचं आहे. पण कदाचित येता येता जर उशीर झाला तर खऱ्या अर्थाने ही मॅच हातामधून निसटू शकेल. बोईसरमध्ये आम्ही ती मॅच बघत होतो, फायनलची ती मॅच होती, आमदार चषक होतं. 3 बॉलमध्ये 14ची आवश्यकता होती. सुमित टेकडे फार खेळ स्लो केला होता, पण अंततः त्याने एक्सिलेट केलं, पण त्याचा फायदा झाला नव्हता. इथे देखील एक्सिलेट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये फटका फसला. 1 कंप्लीट दुसऱ्याकरता प्रयत्न. इथून देखील दुसरी धाव कंप्लीट होईल. तर धनंजय आम्ही ती मॅच बघत होतो, लाईव्ह मॅच बघत होतो. तर 3 बॉलमध्ये 14ची आवश्यकता होती. 2 बॅक टू बॅक षटकार सुमित ढेकळे यांनी ठोकले होते, पण शेवटच्या बॉलवरती 1 बॉलवरती 2ची आवश्यकता होती. त्यावेळेस देखील फटका तर चांगला घेतला होता, पण तितका चांगल्या पद्धतीचा कॅच देखील टिपला होता. क्रिकेटच्या जगतामध्ये कधी आणि काही देखील घडू शकते, त्याच्याकरता आपण बघितलं तर लिमिट नाहीये. कधीही देखील काही घडू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यापेक्षा जर फास्ट गतीत जर कोण रंग बदलत असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. 7 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 16 धावा. 7 मध्ये 16ची आवश्यकता आहे. जर या बॉलवरती जर मोठा हिट आला नाही तर पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला जाईल बिरमणीचा संघ, याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा खूप होतात मित्रांनो क्रिकेटच्या जगतामध्ये. किशोर चांगली बॅटिंग केली आहे, पण शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्यावरती देखील प्रेशर असेल, गोलंदाजावरती देखील प्रेशर असेल. 7 मध्ये 16ची आवश्यकता आहे. हा खूप टप्प्याचा बॉल होता. चेंज ऑफ पेस केलं गेलं, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. 1 कंप्लीट दुसऱ्याकरता प्रयत्न आहे आणि इथून दुसरी देखील प्राप्त होईल. आणि या 2च्या मदतीने धावफलक इथून वाढला जाईल. धावफलकावरती धावा जाऊन उभ्या राहिल्या 28 आणि बॉल शिल्लक आहेत ते 6 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 14. एक छोटासा ब्रेक, कारण ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने येऊयात. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या 9 धावा, आणि त्याच्याच कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं तर सेकंड इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 14 आणि शेवटची ओव्हर देखील इथून शिल्लक आहे, त्याच्यामध्ये बनवायच्या त्या जिंकण्याकरता आय थिंक 14 धावांचीच इथून आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या या इनिंगमध्ये, आणि तसेच या इनिंगमध्ये जर बघितलं शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 14ची आवश्यकता आहे. जिकडे तुम्ही स्टार्ट केला होता तिथून देखील तोच फिनिशची तुम्हाला पाहिजे आपल्या संघाला. 6 बॉल आणि जिंकण्याकरता 14ची आवश्यकता आहे. नॉकआउटचा आपण मॅचेस बघतोय, जो संघ जिंकेल त्याला इथून कदाचित बघितलं तर दुसरी संधी मिळणार नाहीये. दूसरा मौका सिर्फ कहानियां देती जिंदगी नाही. ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल इथून बघितलं तर बाउन्सरचा मारा केला. दुसऱ्याकरता प्रयत्न आहे, कदाचित इथून दुसरी प्राप्त होणार नाही असं प्रतीत होते. 1+ विकेट असं धाव फलकावरती अर्जित केला जाईल आदेश. बॅक टू द डगआउट, पण महत्वपूर्ण ही गोष्ट असेल की किशोर स्ट्राईक एंड वरती असतील. 5 बॉल आणि जिंकण्याकरता 13ची आवश्यकता.
स्वतः कॅप्टन दिनेश बॉलिंग मार्क वरती आहेत. बॅटिंग करण्याकरता इथून बघितलं तर प्रणित आलेत, पण ते नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. कॅप्टन बॉलिंग मार्क वरती चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. फंबल, मिसफील्ड, खराब डिसिजन इथून. एक धावेला फार महत्व आहे इथे. आणखी एक धाव एक्स्ट्रा खर्ची पडलेत. जिथे सिंगल धाव यायला पाहिजे तिथे डबल धाव. हा बॉल बघा चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केला गेला. यॉर्कर लेनचा हा बॉल होता. क्रिकेटच्या जगतामधील ब्रह्मास्त्राचा इथून उपयोग केला गेला. इक्वेशन बघा, समीकरण बघा. इथून बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये ते टोटली 4 आणि जिंकण्याकरता 11 आवश्यकता. 4 मध्ये 11 आवश्यकता. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या प्रेक्षेपण बघतोय. त्यांचं इन्स्टावरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती ते पेज आहे. त्याला जर तुम्ही फॉलो आणि तसे सबस्क्राईब नसेल केलं तर करा. पुलचा फटका आहे, पॉवरफुल देखील आहे. ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, लॉंगेस्ट षटकार. कम ऑन इझी. चांगला फटका आलाय. किशोरच्या बॅट मधून आवश्यकता होती. 3 मध्ये 5 आवश्यकता आहे. कॅप्टन दिनेश बॉलिंग मार्क वरती. हा चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. इथे फक्त एकच मिळू शकेल, दुसरी इथे उपलब्ध नाहीये. इथून चुकी केली आहे. कदाचित अगोदर जर बॉल दिला असता तर किशोर इथून माघारी परतले असते, पण फिल्डरचं इथून लक्ष नव्हतं. तर तुमचं लक्ष पाहिजे तर फक्त बॅटर वरती पाहिजे होतं. चुकी घडली आहे, पण आता फायदा नाहीये. जबकि चिडिया चुक गई खेत. आता इक्वेशन असेल, समीकरण असेल, बॉल शिल्लक असतील ते 2 बॉल. जिंकण्याकरता 4 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ट्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. या धावा इथून चेस कराव्याच लागतील. 2 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. किशोर चांगली बॅटिंग केली आहे. 12 बॉल मध्ये 24 धावा. एकाकी किल्ला आतापर्यंत लढवलाय. 12 बॉल मध्ये वैयक्तिक 24 धावा आतापर्यंत जोडल्या आहेत किशोराने. इक्वेशन बघा, समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे ते शेवटचे 2 आणि जिंकण्याकरता 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आपण बघतोय. किशोर ऑन स्ट्राईक. बॉल उडवलाय हवेमध्ये. फटका फसलाय. स्वतः कॅप्टन दिनेश आहेत बॉलच्या खाली. चुकी चुकी चुकी. अतिशय खराब फिल्डिंग. आपण जर बघितलं तर याच्या अगोदर बाकीचे जे खेळाडू धनंजय चुकी करत त्यावेळेस दिनेश स्वतः त्यांना बोलत होते, पण आता इथून दिनेशने चुकी केली आहे. आता कदाचित दिनेशला बोलणार कोण, कारण की संघाचा कॅप्टन दिनेश आहे. जो टीमचा लीडर असतो त्याला कदाचित त्याला कोण बोलू शकणार नाही, पण जे समर्थक आहेत, प्रेक्षक देखील बोलू शकतात. कदाचित त्यांच्या गावामधील जे काही प्रेक्षक बघत असतील किंवा त्यांचे गावचे सपोर्टर जे असतील ते कदाचित प्रशंसा करत असतील कमेंट बॉक्स मध्ये कदाचित दिनेश यांची. शेवटचा बॉल शिल्लक. जिंकण्याकरता 2 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस आपण ही मॅच बघतोय. मॅच अगोदर देखील ते प्रशंसा केली होती. आमदार चषक सुमित डेकडे स्ट्राईक करत होते. 1 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता होती. ती मॅच इथेच येऊन याच उंबरठ्यावरती येऊन उभी राहिली आहे. कोण जिंकेल कोण हारेल येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. 1 बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 ची आवश्यकता. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. एंड मोमेंट वरती वीरमणी त्यांच्या विपक्षामध्ये JMCC कळमगाव या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. 1 बॉल जिंकण्याकरता 2 ची आवश्यकता आहे. किशोरचा शोर आपण आतापर्यंत ऐकलाय. 1 मध्ये 2 ची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर चुकी घडली आहे. वाईट बॉल, खराब बॉल, अतिशय खराब गोलंदाजी. अतिशय हा खराब बॉल. कॅप्टन स्वतः आले बॉलिंग मार्क वरती. डिफेंड करायच्या होत्या. एका ओव्हर मध्ये 14 धावा. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 13 लुटवल्यात. 1 बॉल जिंकण्याकरता 1 ची आवश्यकता. क्रिकेट आहे, सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग पॉसिबल इन द वर्ल्ड. सर्व काही शक्य आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. आता परमेश्वर कोणाची इथून साथ देणार? सत्याची इथून सातत्यपूर्वक परमेश्वर साथ देतो, पण सत्य कोणाच्या दिशेने आहे ते येणारा वेळ आणि काळ दर्शवणार आहे. किशोर बॅटिंग चांगली केली आहे. स्टार्ट चांगला केलाय, पण फिनिश देखील त्याच्यापेक्षा चांगला करावा लागेल.
भीरमणी संघ विजय प्राप्त करायचा आहे तर या एका बॉलमध्ये एकदा बनवावीच लागेल असं वाटतंय की कदाचित सेल्फ कॉन्फिडन्स 7व्या आसमानवरती जाऊन पोहोचला किशोर याच्यामध्ये शंका नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 1 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल 1 ची आवश्यकता. किशोर स्ट्राईक एंड वरती त्यांच्या विपक्षामध्ये कॅप्टन दिनेश. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला. विकेट किपर चुकी घडली आहे. डायरेक्ट हिट झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. शेवटच्या बॉल वरती देखील मॅच टर्न होऊ शकते हे दिनेश आणि तसेच त्यांच्या टीमने करून दर्शवलंय. एका बॉल मध्ये 1 ची आवश्यकता होती. चांगलं कनेक्शन होत होतं बॅट आणि बॉल मध्ये तरी देखील डिफेन्सिंग माइंड मध्ये गेले किशोर. चुकी घडली पण नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर तिथून पोहोचू शकला नाही. डायरेक्ट हिट तिथून केला गेला. चांगल्या पद्धतीने स्टंप्स वरती निशाणा देखील साधला गेला आणि संघ इथून विजय प्राप्त करतोय. JMCC कळमगाव संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि व्हेरी हार्ड लक टू भीरमणी संघ. आपण या टुर्नामेंट मध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपण देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच.